आता हो आज तुम्ही जे आहे ते 1 दिवसाचं लाक्षणिक उपोषण केलं, रक्तदान करून उपोषण केलेलं आहे. ज्या महिलेने तुमच्या हाताला धागा बांधला होता त्या धाग्याने आता या ठिकाणी कृतज्ञता व्यक्त करण्यात आलेली आहे. काय सांगाल? खरं तर हा धागा अजूनही आहे. आता एक आम्ही त्या माऊलीच्या घरी जाऊन तिथं विजयभाऊ असेल, वामनराव असेल किंवा जे सगळे नेते आहेत त्यांना बोलावून त्याचा धाग्याचा सोडण्याचा कार्यक्रम, कारण हे बंधन आहे आणि ते कर्जमुक्तीचं बंधन होतं. त्याला पूर्ण यश जरी म्हटलं तरी काही प्रमाणात यश भेटलेलं आहे. ते यश घेऊन पुन्हा नवीन बंधन आम्ही शेतकऱ्यासाठी बांधणार आणि हमीभावाची लढाई, जय श्री राम हिंदू किसान को कब मिलेगा दाम, ही लढाई आम्हाला शिवराज चव्हाणच्या गावापासून सुरुवात करायची आहे. ऑगस्ट महिन्यात त्याची आखणी आतापासून करणार आहोत. प्रचंड ताकदीची लढाई हमीभावाची आम्ही करतो. ज्या पद्धतीनं विजयभाऊनं सांगितलं, वामनरावनी सांगितलं, काखरी नेहमी कर्जमाफीपेक्षा एक डावच्या दामाची लढाई, हमीभावाची लढाई आणि ते उचित हमीभावाची लढाई आम्ही लढतो. तुम्ही कृषी मंत्र्यांच्या घरावर आंदोलनाचा इशारा दिलेला आहे. देशभर आता हमी भावासाठी हा लढा उभारला जाणार का? नाही, बिलकुल त्या लढ्यात आम्ही सहभागी आहोत. पण आता नवीन बांधणी, कारण आता तिकडेच पाहतो, नवीन बांधणी जे करतोय आपण, आता थोडंसं उसण घेतो 3-4 महिने, आम्ही थोडेसे वस्त्र शस्त्र घासून घेतोय आणि पुन्हा तयारी लागतोय हमीभावाच्या लढाईची. हमीभावाची लढाई ही देशभर चालणार आहे का? कारण आमची ताकद देशभर नाही आहे. आमची ताकद जिथपर्यंत आहे तिथपर्यंत लढू.